नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज कार्तिक शुद्ध चतुर्थी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव आणि कलादालन महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे 3 वर्ष बंद. विशेष नागरी वसाहती असलेल्या हिरानंदानी इस्टेट आणि रुस्तमजी प्रकल्पातील रहिवाशांना कर सवलत मिळावी, मनोहर डुमरे यांची मागणी. आणि डायघर घनकचरा प्रकल्प विरोधात स्थानिक ग्रामस्थांचं 1 दिवसाचं लक्षवेधी धरणं आंदोलन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. नजीकच्या पलावा आयटीपी प्रकल्पातील नागरिकांना मालमत्ता करात 66% सवलत दिल्याच्या धर्तीवर विशेष नागरी वसाहती असलेल्या ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट आणि रुस्तमजी प्रकल्पातील रहिवाशांना देखील कर सवलत देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते मनोहर डुमरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर इथं भेट घेऊन केली आहे. एकात्मिक नागरी वसाहत प्रकल्पातील सदनिकाधारकांना राज्य सरकारच्या नगर विकास विभागानं मालमत्ता करात 66% सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डोंबिवली नजीकच्या पलावा आयटीपी प्रकल्पातील रहिवाशांना मालमत्ता करातील 66% सवलत लागू झाली होती. एकात्मिक नागरी वसाहतीच्या नियमानुसार ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट आणि रुस्तमजी प्रकल्प उभारण्यात आला आहे. तिथल्या रहिवाशांना अद्याप देखील कर सवलत मिळालेली नाही. त्यामुळे रहिवाशांना अव्वाच्या सव्वा दरानं मालमत्ता कराचा भुर्दंड सहन करावा लागतो. डोंबिवली इथल्या पलावा वसाहतीला एक न्याय आणि हिरानंदानी इस्टेट रुस्तमजी प्रकल्पाला वेगळा न्याय लावण्यात आलाय. त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याकडे मनोहर डुमरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलं. तसंच ठाण्यातील 2 विशेष नागरी वसाहती असलेल्या हिरानंदानी इस्टेट आणि रुस्तमजी प्रकल्पाला मालमत्ता करात 66% सवलत देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि हिरानंदानी गृह प्रकल्पाचा एकात्मिक नगरविकास वसाहत नियमात समावेश करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना देखील निवेदन देण्यात आलं आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य वास्तू उभ्या करायच्या आणि त्याकडे दुर्लक्ष करायचं, या भूमिकेमुळे ठाणे महानगरपालिकेच्या अनेक वास्तू धूळ खात पडून आहेत. ठाण्यातील ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव आणि कलादालन हे याचं उत्तम उदाहरण असून विना वापरामुळे या वास्तूंवर झालेला कोट्यवधींचा खर्च वाया जाण्याची भीती आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. ठाण्यातील बाळकूम इथं 27 कोटी रुपये खर्च करून ऑलिम्पिक दर्जाचा धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव बांधण्यात आला आहे. शहरातील जलतरणपटू आणि नागरिकांना याचा लाभ अपेक्षित होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तरण तलावाचं लोकार्पण केल्यानंतर देखील 3 वर्ष तो विना वापर पडून आहे. हा तलाव तातडीनं खुला करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत 2 वेळा पाहणी केली. तसंच आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणूनही दिली. मात्र अद्यापही हा तलाव खुला करण्यात आलेला नसून नागरिकांची घोर फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली. याबाबत केळकर यांनी अधिवेशनात ही बाब चर्चेस आणून शासनानेच महानगरपालिकेला निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य वास्तू उभ्या करायच्या आणि त्याकडे दुर्लक्ष करायचं, या भूमिकेमुळे तरण तलाव विना वापर पडू नये. त्यामुळे ठाणेकरांचा पैसा वाया जाण्याची भीती केळकर यांनी व्यक्त केली.
हा तलाव खुला का केला जात नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं. ठाण्यात कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले कला दालन देखील महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे 3 वर्ष बंदच आहे. त्यामुळे शहरातील विविध क्षेत्रातील कलाकार मंडळींना त्याचा वापरच करता येत नाही. त्याची योग्य ती निगा राखली न गेल्यानं या वास्तूवर खर्च करण्यात आलेला पैसा वाया जाण्याची भीती देखील आमदार केळकर यांनी व्यक्त केली आहे. डायघर घनकचरा प्रकल्प विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी 1 दिवसीय लक्षवेधी धरणं आंदोलन केलंय. ठाणे महानगरपालिका हद्दीत मौजे डायघर परिसरात उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर घनकचरा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. वारंवार आंदोलन करून देखील प्रकल्पाचं काम सुरूच आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सर्व पक्षीय नेत्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात 1 दिवसीय लक्षवेधी धरणं आंदोलन सुरू केलंय. या प्रकल्पाबद्दल या ठिकाणी एखादे उद्यान तयार करावं अशी नागरिकांची मागणी आहे. यापुढील घडामोडी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. गोरेगावमध्ये झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी SRA योजनांमधील बांधकाम दर्जा, सुरक्षा यंत्रणा या बाबींवर बोट ठेवत ठोस धोरण तयार करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी ठाण्यातील रखडलेल्या SRA प्रकल्पांना क्लस्टर मुक्त करण्याची देखील मागणी केली. याबाबत महिन्याभरात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा SRA प्रकल्प, त्यातील त्रुटी आणि विकासकांची अरेरावी आणि त्यामुळे रहिवाशांचे होणारे हाल याबाबत अधिवेशनात चर्चा घडवून आणली आहे. एकीकडे या योजनांमधील बांधकामाचा दर्जा आणि सुरक्षा यंत्रणा याची बोंब असताना दुसरीकडे रहिवाशांना अनेक वर्ष हक्काची घरं मिळतच नाहीये. मात्र तरी देखील संबंधित विकासकांना SRA अधिकारी पाठीशी का घालतात असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला. SRA योजनांमध्ये होणारा घोळ, भ्रष्टाचार आणि गरीब रहिवाशांचे होणारे अतोनात हाल थांबवण्यासाठी धोरण तयार करण्यात येत आहे. या धोरणात या साऱ्या बाबींचा समावेश करण्याची मागणी केळकर यांनी केली. ठाण्यात 14 SRA प्रकल्प असून त्याची प्रक्रिया सुरू असताना क्लस्टर योजनेच्या 44 आराखड्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या झोपडपट्टीधारकांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना नाहक रखडल्या. त्यामुळे हे 14 प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्यात यावेत अशी मागणी केळकर यांनी केली. यावर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी धोरणांमध्ये सुचवलेल्या आवश्यक बाबींचा समावेश करण्यात येईल असं सांगितलं. तसंच ठाण्यातील 14 SRA प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्याबाबत महिन्याभरात बैठक घेण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अतुल सावे यांनी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याच्या चर्चावरून उबाठा गटामध्ये आनंदाचं वातावरण. आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिंदे यांच्या समोर तगडं आव्हान उभं राहणार आहे.
आदित्य ठाकरे जर कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे, याचा आम्हाला आनंद आहे, असं उबाठाचे उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी सांगितलं. तसंच आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर 100% ही जागा उबाठा गट जिंकू शकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. विद्या प्रसारक मंडळाचं जोशी बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय स्वायत्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 20 डिसेंबरपासून नवरंग साजरा करते. प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार या वर्षीचा नवरंग महोत्सव भारत संस्कृती से समृद्धि तक या संकल्पनेवर आधारित असणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्राध्यापिका छाया कोरे नवरंग प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरता महाविद्यालयातर्फे नवरंग महोत्सवाचं आयोजन दरवर्षी केलं जातं. विद्यार्थ्यांच्या कल्पक, कलात्मक, नाविन्यपूर्ण विचारांना प्राध्यापकांच्या अनुभवाची जोड देऊन महोत्सव साजरा केला जातो. म्हणूनच दरवर्षी नवरंग अधिकाधिक उत्साहपूर्ण आणि तितकाच आनंददायी असतो. नवरंग महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं नृत्य, संगीत, प्रश्नमंजुषा, शेपअप, हुला होप, रांगोळी, काव्यलेखन, बातमी लेखन, बातमी वाचन आणि लघुकथा वाचन इत्यादीचा समावेश आहे. त्याचबरोबर बदलत्या काळाची मागणी लक्षात घेऊन व्यक्तिमत्व विकास चाचणी, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. स्पर्धांसोबतच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरता खादी डे, बॉलिवूड डे, ट्रॅडिशनल डे, साडी डे अशा विविध डेजचं आयोजन केलं जातं. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांनी नवरंग महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव आणि कला दालन महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे 3 वर्ष बंद. विशेष नागरी वसाहती असलेल्या हिरानंदानी इस्टेट आणि रुस्तमजी प्रकल्पातील रहिवाशांना कर सवलत मिळावी, मनोहर डुमरे यांची मागणी. आणि डायघर घनकचरा प्रकल्प विरोधात स्थानिक ग्रामस्थांचं 1 दिवसाचं लक्षवेधी धरणं आंदोलन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.